फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। आम्ही इथं महायुतीचे दोन्ही उमेदवारांना घेऊन बांदेश्वरची माऊलीच्या चरणी आज प्रचाराचा नारा ठेवण्यासाठी इथं आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। आणि आमचे जिल्हा परिषदचे महायुतीचे उमेदवार सन्माननीय आमचे प्रमोदभाई कामत हे बिनविरोध काल जिंकलेले आहेत। त्यांचा पहिल्यांदा मी महायुतीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देते। तसेच आज आमचे महायुतीचे पंचायत समितीची बांधाचे उमेदवार आमच्या मैत्रिणी सौ रूपा सुधीर सिरसाट ह्या महायुतीतर्फे बांधा पंचायतसाठी उभ्या आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराचा नारळसुद्धा आम्ही श्री बांदेश्वर चरणी ठेवलेला आहे। आणि सर्वांच्या मध्ये मी इथं तुम्हाला सांगते की हा विजय आमच्या महायुतीचाच होईल आणि आपल्या देशात केंद्रामध्ये आपल्या देशामध्ये भाजपा सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, याचा आम्हाला जरूर फायदा होईल। आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, एक दिलाने एक मताने आम्ही हा प्रचार करून हा विजय आम्ही नक्की संपादन करू। मी एवढं सांगते की माझ्याकडे सुद्धा जिल्ह्याचं महिला मोर्चाचं जिल्हाध्यक्षपद जे माझ्या वरिष्ठांनी मला सोपवलं आणि त्या पदाचा मी सर्वतोपरी न्याय दिलेला आहे, त्या पदाला मी न्याय दिलेला आहे। आणि आपल्या ज्या भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या माध्यमातून जी आमच्या बांधा पंचक्रोशीमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवी दादा यांच्या माध्यमातून जी विकास निधी येत आहे आणि त्या माध्यमातून जी विकास निधीमुळे जी कामं होत आहेत आणि ह्या कामांच्या जोरावर आणि जन आशीर्वाद यांच्या जोरावर आम्ही हमखासपणे हा विजय संपादन करू। आपल्या सिंधुदुर्गाचे सन्माननीय खासदार नारायणजीराव राणे यांच्याही माध्यमातून अनेक विकास निधी ह्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि ह्या विकास निधीच्या जोरावर आणि जो आपल्या सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी जी विकासाची गंगा आपल्या देशभर जी आणलेली आहे, सर्व युवा पिढी म्हणा, तरुण बाल वृद्ध सर्वांनी जो विश्वास संपादन केलेला आहे मोदीजींवर, असे कणखर असे नेतृत्व आम्हाला पोलादी पुरुष आम्हाला देशाला लाभला, याचा सुद्धा आम्हाला खूप खूप अभिमान आहे। आणि अशा या नेतृत्वाला जनतेचे नेहमीच आशीर्वाद आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।